नमस्कार. आकाशम मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. नात्याला काळिंबा, अल्पवयीन मुलीवर भावासह मामाकडून अत्याचार. पीएम नरेंद्र मोदी टफ नेगोशिएटर, व्यापारापासून दहशतवादापर्यंत डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणा. प्रसूतीदरम्यान रक्तस्राव, महिलेचा मृत्यू, डॉक्टरांनी न सांगताच गर्भाशय काढल्याचा कुटुंबियांचा आरोप, पोलिसात तक्रार. कुणी लग्नासाठी जमवले कुणाच्या आयुष्याची पुंजी पणाला, आरबीआयची निर्बंध, मुंबईतील बँकेबाहेर खातेदारांच्या रांगा. देशात शांतता, परदेशात वैयक्तिक बाब. गौतम अदानीबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे राहुल गांधींचा मोदींवर घणाघात. वाढदिवस कसला करताय? पुण्यात बर्थडे सेलिब्रेशनमध्येच राडा, गोळीबारात तरुणाचा जागीच मृत्यू. हंगामातील सर्वात उष्ण दिवस, पहाट दुपारच्या तापमानात 20 अंशांचा फरक, वीकेंडला उकाडा वाढण्याचा अंदाज. देशात मौन तर परदेशात खासगी मुद्दा, मोदींनी अदानीबद्दल प्रश्न, राहुल गांधींनी साधला निशाणा. अंतरावलीत साखळी उपोषण 15 दिवसांनी पुढे ढकललं, मनोज जरांगेंचा मोठा निर्णय. गुगल क्रोम वापरकर्त्यांसाठी भारत सरकारचा इशारा, होऊ शकते मोठे नुकसान. बांगलादेशचे काय करायचे हे पंतप्रधान मोदी, डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला मोकळीक दिली. कोकणानंतर एकनाथ शिंदे ठाकरेंच्या शिवसेनेला नाशिकमध्येही देणार धक्का, आज पक्षप्रवेश होण्याची शक्यता. दिल्लीतील मोहल्ला क्लिनिक हेच आता आरोग्य मंदिर बनणार, लाखो लोकांना आयुष्मान भारत कार्ड मिळण्याची शक्यता. तोंड बंद करून गाडीत बसवलं, मारहाण केली, अखेर अपहरित मुलाने सांगितला भयावह अनुभव. दिल्लीत भाजपा मोहल्ला क्लिनिकचं नाव बदलणार, 51 लाख लोकांना आयुष्मान भारत कार्ड मिळणार. वाल्मिक कराडची बी टीम ऍक्टिव्ह, पोलिसांनी चौकशी केली नाही, धनंजय देशमुखांचा आरोप. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या आकाशम मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा.